पाकचं भारतात इन्फ्लुएन्सर नेटवर्क. ज्योतीसह प्रियंका नवांकुरचा पाकशी संबंध. यूट्यूबरची ईडी ANI करणार चौकशी. यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर अनेकांना धक्का बसलाय. हीच ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं समोर येताच आता देशातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. गद्दार ज्योती मल्होत्रा सोबत दिसणारी ही तरुणी आहे प्रियंका सेनापती. प्रियंका ही यूट्यूबर असून तिचे ट्रॅव्हल ब्लॉग सोशल मीडियावर आता चर्चेत आहेत. मात्र ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पाकिस्तानवारी करणारी प्रियंका सेनापती ही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. प्रियंकानं मार्च 2024 मध्ये पाकच्या करतारपूरचा एक यूट्यूब व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे तीही यंत्रणांच्या रडारवर आली आहे. ज्योती मल्होत्रामुळे अडचणीत आलेली प्रियंका ही एकटीच नाही, तर आता नवांकुर चौधरी हा यूट्यूबरही चर्चेत आहे. यूट्यूबर नवांकुर चौधरीवरही पाकसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. मात्र त्यानं सगळे आरोप फेटाळून लावले. भाई मैं अपनी गवर्नमेंट एजेंसीज का पूरी तरह से साथ देने को तैयार हूँ. कोई भी एजेंसी हो, कोई भी पुलिस हो, कोई भी हो, मतलब जिसको भी इन्वेस्टिगेशन करनी है गवर्नमेंट की एजेंसी, मैं उनको साथ देने के लिए अपनी तरफ से पूरा सहयोग करने के लिए तैयार हूँ भाई. मल्होत्राच्या अटकेमुळे भारत विरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान भारतातील घरभेदींची निवड करतोय हे निश्चित. त्यातही सोशल मीडियावर लाखोंचे फॉलोअर्स असणाऱ्यांची जाणीवपूर्वक निवड केली जाते. त्यामुळेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अशा यूट्यूबरची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्वच यूट्यूबर, फेसबुक पत्रकारांची चौकशी करा. गेल्या 3 वर्षात भारतीयांनी फक्त यूट्यूबच्या माध्यमातून 21,000 कोटी रुपये कमवलेत. यूट्यूबर्सचे 5 वर्षातील परदेश दौरे, जाहिराती, बँक खाती, गाड्या तसंच घरं यांची माहिती घ्या. परदेशी शक्तींसोबत देशविरोधी अजेंडा चालवत नाहीत ना, याची चौकशी करा. युद्धात शत्रू राष्ट्र कशा प्रकारे घरभेदींचा उपयोग करून घेतो याबद्दल SP शशांक कुमार यांनी काय म्हटलंय पाहूया. मॉडर्न वॉरफेयर में बस हम उसको बॉर्डर पे नहीं लड़ते. ये भी एक वॉरफेयर है जहाँ पे वो रिक्रूट करके और इन्फ्लुएंसर से अपनी नैरेटिव पुश करने की कोशिश करना और यहाँ के जो सॉफ्ट पावर को के थ्रू यहाँ पे अपने इमेज को सो कॉल्ड डिस्टॉर्ट करना, ये सब सारी चीज़ें कोशिश चल रही है. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पाकिस्तानशी संबंध असल्यामुळं 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ही संख्या ज्योतीच्या तपासानंतर वाढण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्या यूट्यूबरची चौकशीही केली जाते. पाकचं भारतातलं हे इन्फ्लुएन्सर नेटवर्क मुळासकट उकरून टाकण्याचं नवीन आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.